श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्वपुण्य म्हणूनी पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुनी विचार. आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पैन हावेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी. राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती. अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती. ज्ञी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसाराते उबगले सद्गुरुसेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची जरी संसारी वर्ती. तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती. कोठे आता भेटेल पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी. भरोनी आपणापुढे येती पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर. विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हांसी. ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित. महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदार्थ. ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती. म्हणोनिया उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती. कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन. वर देत तयांसी तुझी भक्ती पाहोन. संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन. भरमवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी. आनंदले मानसी वारता सांगता कांतेसी. तेही चित्ती तोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन. संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तयाला गुण शुक्लपक्षीय शशिस्मान. बाळ वाढू लागले पुढे केले मौंजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण. काव्यग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी. व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी. पूजेलागी आणिले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर. जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी. यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवुनी. द्रव्य बहुत खर्चिले तया समेई एके दिनी. ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी. दीक्षितांते समजले जले भरले होते घट. तयांसी लाविता अमृतहस्त ते घीत झाले समस्त पाश्चर्य करीती सर्व जन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते राव बाजी तेके समी ते सहजी. दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत. दुसऱ्याचे द्रव्य हरीत यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून. मुरगोडी आले धावोन म्हणती दीक्षितांसी सांगून. दाद आपुली लावावी रावबाजीसी वृत्तांत. कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित. ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला. त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती. तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले. परतंत्र जन्मवरी एके समे अक्कलकोटी. दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी ती. आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी. आम्ही होतो त्यांचे घरी
तूप वाढण्याची कामगिरी. आम्हांकडे तै होती महासिद्ध दीक्षित. त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत. पुण्यस्थान जाणोनी तेथे ऐकिला वृत्तात अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ इतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभ भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नव. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे, तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात दिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात. महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी. बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी. सांगती तैसे करावे, मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर. परम पावन स्थान ते, बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहोनी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले. प्रेमभावे वंदिली, प्रात काळी उठोनी. संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी. मागुती येती गामवांत. सेवेकऱ्यांबरोबरी. मागोनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी. परतोनी येती ते, माध्यान स्नान करोनी. पुन्हा बैसती जप ध्यानी, असता जाता वासरमणी. संध्यास्नान करावे, करोनिया संध्यावंदन. जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन. ग्रामामाजी येती ते, सद्गुरु प्राप्तीकरिता. सोडुनी गृहसुतकांता, शीतोष्णाची परवान करिता. आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास, परी तयांचे मानस. कदा उदास नोहेची, अय्याराम सेवेकरी. राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी प्री. बाळाप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेवोनी. नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हांस कमी. ते ते आम्ही पुरवू बाळाप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागोनिया मधुकरी, जावोनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी, आणोनिया बाहेरी. बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला, ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली, हीन आपुले प्राक्तन. भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरुचरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 दी मूर्ती, येवोनिया दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे, 15 दिवस गेल्यावरी. निद्रिस्थ असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी. येवोनिया आज्ञापी, अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित. कार्य इच्छित साधावे, आप केले अनुष्ठान. परीतेन जाहले पूर्ण, आणखीही काही दिन. क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी. बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी. गेले स्नान कराव्या, परतले स्नान करोनी. सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी. वृश्चिक एक निघाला, तयासी त्यांनी मारिले. नित्यकर्म आटोपिले, ग्रामामाजी परत आले. गेले भिक्षेकारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी. पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जाव्यासी. निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयांसी. मार्गावरी जाहले, चरणचाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोंचले येवोनी. नगरी रम्य देखिली,
जेथे नृसिंह सरस्वती लिरूपे वास करीती, तेथे सर्व सौखे नांदती. आनंद भरला सर्वत्र, तया क्षेत्रींचे महिमान. केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन. स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा सम्मत, श्रोयते सदा परिसोत. एकादशोध्याय बोढहा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नम. कराया जगदुद्धार. हराव्या भूभार, वारंवार परमेश्वर. नाना अवतार धरीतसे, भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्रीदत्त इति रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्रीस्वामी, गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहोनी दृष्टी, आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्रीसमर्थक होते खासबागेत, यात्रा आली बहुत. गर्दी जाहली श्रींजवळी, दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेवोनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सन्निध पातले, आजानुबाहू सुहास्यवदन. श्रीस्वामी मूर्ती पाहोन, बाळाप्पाने धामवोन. दृढ चरण धरियेले, येवोनिया भानावरती. श्रीचरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन मायेपोटी. स्तोत्र ओंठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली. लीला एक विचित्र, सर्व वृक्षांसी आलिंगन. दिले त्यांनी प्रेमेन करोन, बाळाप्पावरचे प्रेम. ऐशा कृतीने दाविले, त्यासवे एक जहागीरदार. ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करोनी तयार. म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊनी स्वामीसी. अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणोनी तयांसी. बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्रीसमर्थक असती नृपमंदिरात, राजाज्ञेवांचुनी तेथे. प्रवेश कोणाचा नहोय, मार्गावरुनी परतले. सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन, नित्य प्रात काळी उठोन. षटकर्माते आचरोन, घेवोनी स्वामी दर्शन. जपालागी बैसावे, श्रीशंकर उपास्य दैवत. त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्ही येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी. श्रीस्वामीजवळी येवोनी, मस्तक ठेवोनी चरणी. जावे भिक्षेकारणे, मागोनिया मधुकरी. मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी. त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन. मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करोन. अक्कलकोटी राहिले, चोळाप्पा आदी करोन. सेवेकरी बहुतजण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्रीसेवेसी. करीत जावे आनंदे, बहुतजण सेवेकरी. बाई मुख्य त्यांमाझारी, सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पैन, या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित, स्वामीसेवेची तेथे. अव्यवस्था होतसे, हे बाळाप्पांनी पाहोन. नाना युक्ती योजून, मोडूनी टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती, पाहुनी संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरुनी चित्ती. सेवा करीती आनंदे, ऐसे लोटता काही दिवस. बाळाप्पाचिया शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, भोग भोगिला काही दिन. कागदाची पुडी बेंबिंतून, पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतघ्ने. बाळाप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यांतून. पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी. गुप्त असे उदरी, सद्गुरुसेवा त्यांचे करी. व्हावी लिखित विधीचे, प्रत्येक सोमवारी तयांनी. महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी. स्वामी सेवेकारणे, हे पाहोनी एके दिवशी. बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळाप्पासी.
शंकरपूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती। एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती। विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्यांची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित। प्रश्न पाहात बाळाप्पा एक चिठ्ठी तयांतून उचलूनी पाहता वाचून न करावेंची पूजन। तिये माझी लिहिलेंचे तेव्हा सर्व भ्रांती फिटली। स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली। श्रीपाद भटजीने। श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारापुत्र सोडूनी देशी। आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून। बाळाप्पा मनी खिन्न झाला स्वामीनी मज आज्ञा द्यावी। मी जातो आपुल्या गांवी परी तुम्ही युक्ती योजावी। आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी। जाव्या इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकुनिया समर्थक हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीतसे। श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी। आज्ञा द्यावी आपण तयाचे कप्तन जाणोनी। अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी। उभेतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी। भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी। करी ऐसे लिहिलेंचे। स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती। करीतील ती दयाळ इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत। द्वादशोध्याय गोढहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु।